अलिबागपासून अवघ्या 4 ते 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या आक्षी गावचा समुद्र किनारा म्हणजे पर्यटकांचं फेवरेट डेस्टिनेशन। आक्षी ग्रामपंचायतीने या समुद्र किनाऱ्यावर सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने गेल्या काही वर्षात जवळपास 20,000 सुरूची झाडं लावली होती। आता ही झाडं चांगलीच मोठी झाली आहेत, परंतु रात्रीच्या वेळी या झाडांची बेसुमार कत्तल केली जाते। लावलेल्या झाडांपैकी आतापर्यंत निम्मी झाडं चोरट्यांनी कत्तल करून पळवून दिले, त्यामुळे आक्षीचा किनारा असा भकास झालाय। 5 वर्षांमध्ये ह्या झाडांची चांगली वाढ झाली होती, पण ती आजच्या परिस्थितीला ही जी झाडं आहेत ही कमीत कमी 5-1 हजार झाडं तोडून नेलेली आहेत। आणि ही तोडून नेलेली म्हणजे आम्ही ग्रामस्थ सकाळी फिरत असतो तेव्हा काय कोणी नेत नाही, रात्रीच्या टायमाला ही झाडं तोडली जातात। सुरूच्या झाडांची मुळं जमीन घट्ट धरून ठेवतात, परिणामी जमिनीची धूप थांबवण्यास मदत होते। त्यामुळे या सुरूच्या बेकायदा तोडी संदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा ग्रामसभेत चर्चा केली। त्यानुसार झाडांवर लक्ष ठेवण्यासाठी समितीही गठीत करण्यात आली, परंतु ही तोड रात्रीच्या वेळी होत असल्यानं ग्रामस्थांना दररोज त्यावर लक्ष ठेवणं शक्य नसतं। त्यामुळे चोरट्यांचं चांगलंच फावलंय। वन विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही काहीच कारवाई होत नसल्याचा आरोप आक्षी ग्रामपंचायतीने केला आहे। तर या झाडांच्या संरक्षणाची जबाबदारी ग्रामपंचायतीचीच असल्याचा दावा वन विभागाने केला आहे। त्या संदर्भात आम्ही फॉरेस्टवाल्यांकडे सुद्धा तक्रार केलेली आहे, लेखी तक्रार केलेली आहे। काहीतरी लेखी तक्रार आमची 23/5/2016 आम्ही त्यांच्याकडे लेटर दिलेलं आहे। त्या पद्धतीने त्या फॉरेस्टवाल्यांचं पण तेवढंच लक्ष ठेवायला पाहिजे, पण फॉरेस्टवाले त्या पद्धतीने लक्ष ठेवत नाही। संपत्ती ही आपल्या गावाची आहे आणि गावाच्या लोकसहभागातून तिचं संरक्षण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। तर तशा पद्धतीने तिथे झालेलं काही दिसत नाही, तरी वन खात्याचे जे कायदे आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्याची चौकशी करून त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करू। राज्य सरकारच्या 2 कोटी वृक्ष लागवड मोहिमेची दखल खुद्द पंतप्रधानांनी घेतली आहे। असं असलं तरी लावलेली झाडं जगवण्याची आणि त्याच्या संरक्षणाची जबाबदारी नेमकी कोणाची असा प्रश्न या आक्षीतल्या प्रकरणातून उभा राहतोय। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।